यथा चित्रपटे दुष्टमस्तानां चतुष्टयं परमात्मनि विद्येयं तथा आत्मानं शेषु माया है मायाचं स्वरूप म्हणजे आपल्याला निद्रा असं म्हणतात. झोपे जाण्याच्या पूर्वी मनुष्य एकटाच झोपलेला असतो आणि झोप लागल्यानंतर स्वप्न पडते. मग स्वप्नामध्ये एकत्व दिसते का अनेकत्व? अनेकत्व खरं आहे असं जर म्हटलं तर जागा घाल्यानंतर पुन्हा एकटा घ्या एकटाच. निद्रा स्वप्न पडण्याच्या पूर्वी सुद्धा एकच आहे. स्वप्न पडलं तरी किती आहे? एकच आहे. आणि स्वप्नांचा नाश झाल्यानंतर एकच आहे. मध्ये नानाविधत्व कोणी दाखवलं? स्वप्नातल्या मायेने जीवकृत माया म्हणतात त्याला ईश्वर दाखवले. त्याप्रमाणे दृष्टांत निद्रा शक्ती त्यांचे कोणता माया शक्ती माणसाला काय काय दाखवते? पंचांशी श्लोकामध्ये सांगितलेला मृतशक्ती व ब्रह्मशक्ती अनेक मृतशक्ती आणि शक्ती व ब्रह्मशक्ती अनेकांकडे ज्याप्रमाणे मृतशक्ती मातीमध्ये असलेली शक्ती नाना प्रकारची कडे दाखवते त्याप्रमाणे ब्रह्माची शक्ती अनेकांमध्ये सर्व असलेलं विश्व काय करते? पुढे बस खाली बस बाबा एक मिनिट कसं काय सांगायचं का हे अद्वैतानंद प्रकरण आहे. त्याच्यामध्ये द्वैताची उत्पत्ती कशी होते? सत्य आहे, नित्य आहे, खरोखरच उत्पत्ती होते का दिसण्यापुरतं आहे? सगळं विचारायचं. त्याच्याकरता स्वप्नाचा काय दिलं? स्वप्न पडण्याच्या पूर्वी द्वैत होतं का अद्वैत होतं? स्वप्न पडल्यानंतर स्वप्न नाही झालं पुन्हा द्वैत आहे का अद्वैत आहे? मग शेवटी सत्य कोण आहे? द्वैत एकच आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. जीव ब्रह्मरूप आहे. मागच्या प्रकरणामध्ये स्वरूप जीव जीवनासंख्य स्वरूप आहे ब्रह्मरूप आहे. जीवातून पुढे आणलं कल्पना विद्या जीव कोणामुळे झालो? अज्ञानामुळे. आणि ब्रह्म कशामुळे? ज्ञान काय करते? ब्रह्माला जीव दर्शन राहत नाही. ज्ञान काय करते? जीवाला ब्रह्मरूप करते. जीव ब्रह्म वेदांत शास्त्र आहे. वेदांत शास्त्राच्या श्रवणे कोणता लाभ आहे? नाही का? अभयम सत्व संशुद्धी दानम नमस्ते. आपण अद्वैत स्वरूप झालेला मरणाची भीती जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत काय भीती आहे. एकदा द्वैत संपल्यानंतर अभयम सत्व संशुद्धी नाही का? ब्रह्मवेद ब्रह्मणात्मती शोकम करती जोपर्यंत अगदी अज्ञान होतं तोपर्यंत राजा परिषदी मरणाच्या भीतीने काय व्याकुळ होता. शुकाचार्याच्या उपदेशानंतर मरण माहिती अद्वैत स्वरूपाला प्राप्त होता. म्हणजे ब्रह्माला काय होतं? अद्वैत म्हणजेच ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय?
भ्रमणात ब्रह्म, ज्याच्या इतकी व्यापक वस्तू दुसरी नाही, निरपेक्ष व्यापक, त्याला काय बोलायचं? ब्रह्मवृत्त असं त्याच्याकडे जात आहे. कशा करता हे चाललेलं आहे म्हणजे तेव्हा अनेकांमध्ये यांना जीवता निद्रा स्वप्नाच्या परिदर्शनम, जीव स्वरूपामध्ये असलेले निद्रा हे माणसाला स्वप्नामध्ये नाना प्रकारचं द्वेष काय करते. मग ही निद्रा शक्ती जर माणसाला नाही ते दाखवते, मग ही तर कोणती शक्ती आहे? मग मायाशक्ती काय दाखवली काही सांगता येत नाही. निद्रा शक्ती करत आपला कुठं श्रीमंताच्याकडे जातात, कोणाला कुत्रा येतो बघा काय करायचं, अगदी डोंगरावर येणाऱ्या माणसाला काय दाखवले? प्रभाव दाखवला. साधा कुत्रा प्रभाव दाखवते. मालकाच्या ठिकाणी किती सामर्थ्य असलं कुत्र सुद्धा त्याला स्वातंत्र्य असते. मग श्रीमंताच्याकडे जायचं आपल्याला काय केलं पाहिजे का? परवानगी काढावं लागते. कुत्र्याला काय परवानगी काढावं लागते? माझं सुद्धा काय करते दृष्टांत. म्हणून निद्रा शक्ती जे दुर्बळ स्वप्न कारण ब्रह्मणी शास्त्रीता माया सृष्टी चिंतन. निद्रा शक्ती आता जी आपल्या स्वरूपामध्ये असलेली जी शक्ती स्वप्नामध्ये दुर्घटनेने काय दाखवून काही सांगता येईल. मला पासूनच बाप दाखवते. आपलाच काय करते दाखवते काय दाखवून काही सांगता येईल. ब्रह्मणे पिता माया सृष्टी चिंतन कारण त्याप्रमाणे निद्रा शक्ती जसे आणखी जीवाला काही दाखवते, त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपामध्ये असलेली माया सृष्टी स्थित्यंतर कारणे या सृष्टीमध्ये काय काय दाखवलं काही सांगता येत नाही. स्वप्ने यद्गतीं पश्ये समर्थके धर्म्यता अन्मूर्ते वत्सरोपराधिकम. काय काय दाखवते? स्वप्ने यद्गतीं पश्ये, त्या स्वप्नामध्ये यद्गतीं पश्ये, मी आकाशातून चालले. विमान कसं आकाशातून जाते त्याप्रमाणे मी कुठून चालणार? यद्गतीं पश्ये समर्थ चेतनम येतात. स्वतःचा संरक्षण काय करतो? शक्य आहे का? स्वतःचा चेतनाला झाला जर पाहणारा होतो म्हणून शक्य आहे का तुला? स्वप्नामध्ये नाही त्या गोष्टी काय करतात दाखवतात. मूर्ते वत्सरोगम, स्वप्न किती वेळ पडतं? आणि त्याच्यात 4-10 कोणीतरी आम्ही मृतपुत्राधिकम पुन्हा नाही का आपल्या जागृतीमध्ये शक्य आहे का? पण स्वप्नामध्ये पुन्हा आणखी गती वाढलेली मंडळी सुद्धा भारत आपल्याला दिसते. हे असल्या प्रकारचं चांगलं हे करत ते करत असल्या प्रकारचा आणखी योग्य असा निर्णय करता येत नाही. इदम यत्तम इदम नेति व्यवस्था इदम यत्तम इदम नेति. हे बरोबर आहे, हे बरोबर नाही, हे व्यवस्था या ठिकाणी करता येत. व्यवस्था सुलभ राहणं म्हणून नाही का हे युक्त आहे, हे स्वप्नच आहे. त्याच्यामुळे सगळं काय आहे असंच पदार्थ आहे नाही का. मग हे स्वतः येणे असं याचा निवाडा करता येत.
यदा लक्षते तत्कर्युक्तम तथा तथा तथा. ज्या वेळेला जसं जसं युक्त असेल त्या त्या वेळेला त्याची आणि आपण युक्तीने स्थिती करावी. हे युक्त आहे, सांगता येत नाही. डायबिटीसचा रोग असेल तर त्यावेळेला साखर काय नाही, युक्त नाही. आणि तोच रोग गेला की काय मग साखरेमध्ये आपल्याला प्रकार करता येत नाही. हे त्यावेळेला काय साखरेत प्रकार करता येते काय, त्या रोगात प्रकार करता येते. रोगात प्रकार साखर कशी काय त्याला युक्तही म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही. त्याप्रमाणे दृष्टांत जीवनात शिकवायचं नाही. ज्या वेळेला जे दिसते त्यावेळेला ते सत्य असं बनावं लागत होते. पितृशो महिमा दृष्टून विज्ञान शक्ती येणार आणि माया शक्तीच्या अचिंतनीय पितृशो महिमा दृष्टून निद्रा शक्ती येणार. ज्याप्रमाणे ती झोप लागल्यानंतर माणसाला स्वप्न पडत असते त्या जीवाच्या निद्रा शक्तीचा जर एवढा मोठा परिणाम आहे. नाही नाही ते काय करते ती निद्रा शक्ती जीवाची सामान्य जीवाची निद्रा शक्ती जर माणसाला नाही का आपल्या शिराचे दाखवते, आकाशात उडून दाखवते. एक सामान्य जर इतकं माणसाला मग ही कोणाची शक्ती आहे ब्रह्मांडामध्ये काय काय दाखवेल हे काही सांगता येत नाही. नसलेला ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी काय दाखवते काय ना सांभाळ सांभाळ दाखवले सांभाळची व्यक्ती केली. तुकोबाराची प्रार्थना केली आहे ना. मला आमच्या पाठीमागे नसलेलं लावलेलं आहे. अहो बदल करायला नाटकानं पुष्कळ दिला आणि त्याच्या पाठीमागे लोक लावले नाही. मला कशाला विनाकारण हा खेळ केला. तुझा खेळ होता ना आमचा जातो कोणी जीवाने मिळते खऱ्याला म्हणते मला आवडत नाही. दृष्टांत मग सामान्य जर जीवाची माया नाही नाही माणसाला दाखवते मग हे कोणाची माया आहे. माया शक्ती अत्यंत किती पंडित एका ठिकाणी बसले हजारो पंडित विचार करायला तरी मायेचा निर्णय करता येत नाही. दिसाचा दृष्टांत सांगितला नाही का. साधा शेंगदाणा असतो तो शेंगदाणा पाण्यात टाकला तर काय होतं आता पाण्यात पाणी तसं शेंगदाणा त्या शेंगदाणाला छिद्र नसताना पाणी शिरलं म्हणलं ते काही सांगता येत नाही. काय माया लागलेली काय करते आणि त्याच्यातून काय कुठे मला अंकुर डॉक्टरला सुद्धा ते विज्ञान तितकं पुढं गेलेलं नाही. सहजीचे दृष्टांत घेतलेला आहे. माया शक्ती अत्यंत महिम्याची किंमत होता म्हणून माया शक्ती काय काय दाखवली तिचा महिमा आहे. हे एक प्रकारचं आश्चर्य अद्भुत म्हणजे आणखी गुन्हा क्रमाक्रमाने काय केलेलं आहे विचार केलेला आहे. 89चा स्वागत आहे. तिथे सर्व स्वामी आलेले आहे. त्यांचा परिचय आहेत बरेच वर्षाच्या मला वाटतं 25 वर्ष झाले. 76ला 25 त्यांना तप करून करावं नाही मुकाम करणं म्हणून त्यांचा मत किती आहे. आपल्या गोविंद महाराज कीर्तीच्या समोर म्हटायचं तर बाबा आपल्या विद्यार्थ्याला ठेवतात. नुसतं ठेवत नाही त्याच्या घरचा काय करतात भागवतात. ज्या ज्या वेळेला जशी जशी विद्यार्थ्यावर परिस्थिती त्याच्याप्रमाणे त्याला मदत करतात आणि त्याच्याकडून अभ्यास करून देतात. वारकरी संप्रदायामध्ये संन्यासी संप्रदायामध्ये तर योगदान आहेच आहे.
पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काय मला आजच्या दिवसात आले संतांचे धन्य आधी श्री